या सगळ्या समस्यांचं निराकरण थोडंसं झालं आणि मग देवाभाऊंनी ठरवलं की अमितभाई शहा साहेबांकडं घेऊन गेले. तिथं चर्चा झाली आणि देशात आपल्याला कल्पना आहे की तेव्हा 5 काय वर्ष सांगितलं म्हणजे शहांनी आणि फडणवीसांनी काय? एकच त्यांनी सगळं समजून घेतलं आमचा विषय. त्याचं नुकसान इतकं मोठं झालं की 19ला ताई पडल्या, तर आता सिटिंग गेटिंगने निवडून आले असते तर 24ला ताईंना उमेदवारी हो असती तेच तर आणि म्हणून तर. तिसरी टर्म असती आणि कदाचित वरिष्ठांनी ठरवलं असतं ते एक महिला ग्रामीण भागाच्या दृष्टिकोनातून तिसरी टर्म निवडून आल्या तर मोठी जबाबदारी देखील मिळाली असती. परंतु ताईंला पराभवाचा ज्यांना फायदा झाला याचं जर संशोधन केलं तर निश्चितपणाने ते इतरत्र त्याचा फायदा झाला, पण कोपरगाव तालुक्याचं नुकसान झालं. आणि म्हणून कुठंतरी आपण आधी सत्तेत गेलं पाहिजे, मग आपले तत्व पक्ष निष्ठा हे सगळं नंतर आपण बघूयात, असाही एक मतप्रवाह होता. परंतु ताईंनी त्यावेळेस संयमाने सांगितलं, दादांनी त्यावेळेस सांगितलं, आदरणीय देवेंद्रजींनी खरं तर याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. म्हटलं 1972 सालापासून ही निवडणुकीचं सत्र चालू आहे आणि जवळपास 11-12 पेक्षा अधिकच्या आमदारकीच्या निवडणूक लढवल्या गेलेल्या आहे म्हटलं. आणि तो संच, तो कार्यकर्ते, आपण जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, सोसायटी, ग्रामपंचायत, जिल्हा बँक या सगळ्या निवडणुकांमध्ये त्या कार्यकर्त्यांना ताकद देतो ते ह्या क्षणासाठी की त्यावेळेस आमदारकी येईल त्यावेळेस त्यांनी आपल्याला मदत करावी आणि पर्यायाने आपण आमदार झाल्यावर त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ताकद किंवा निधी आणून द्यावं. कारण जनतेतून आलेले सरपंचांकडून खूप अपेक्षा असते. त्यांचा विशेष प्रेशर की आम्हाला 5 वर्षामध्ये दलित वस्तीचा निधी दिला गेला नाही जो दिला पाहिजे होता. आमच्याकडं एक खडीसुद्धा टाकली नाही गेली की आम्ही राजकीयदृष्ट्या वेगळ्या विचारांचे आहोत. त्याच्यासाठी मी पक्षविरोधी पक्षात असून मोर्चा देखील काढला होता कलेक्टर ऑफिससमोर. या सगळ्या समस्यांचं निराकरण थोडंसं झालं आणि मग देवाभाऊंनी ठरवलं की अमितभाई शहा साहेबांकडं घेऊन गेले. तिथं चर्चा झाली आणि देशात आपल्याला कल्पना आहे की तेव्हा 5 काय वर्ष सांगितलं म्हणजे शहांनी आणि फडणवीसांनी काय? एकच त्यांनी सगळं समजून घेतलं आमचा विषय आणि एक 5 वर्षासाठी सक्षम नेतृत्व नरेंद्रजी मोदी साहेबांसमोर केंद्रीय सरकार होतं आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये डबल इंजिन असणं फार आवश्यक होतं देशाच्या विकासासाठी. आणि म्हणून स्वाभाविक खाली पण त्याच विचाराचं सरकार यावं ह्या आग्रहाचे ते होते आणि आम्ही म्हटलं की आम्ही आपल्या विचारांशी संलग्न आहोत. त्यांनी त्यावेळेस सांगितलं आम्हाला की आपल्यासारखे लोक पक्षामध्ये राहायला पाहिजे, आपली त्याच्यात काहीही चूक नाही आहे, आम्ही आपल्याविषयी समजू शकतो, आपण पक्षात राहावं आणि देश घडवण्याच्या कार्यासाठी एक हातभार या भारतीय जनता पार्टीमध्ये लावावं ही त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आणि आम्ही त्याला प्रतिसाद दिला. कार्यकर्त्यांशी संवाद देवेंद्रजींनी साधला, आम्ही साधला आणि सगळ्यांचं मत परिवर्तन करून आम्ही थांबलो. नुसतं थांबलोच नाही तर जे लोकप्रतिनिधी 2019ला ताईंच्या विरोधात 800 मतांनी निवडून आले होते ते आम्ही जवळपास 1,25,000 मतांनी महाराष्ट्रात टॉप 5 मध्ये अगदी त्यांच्या पक्ष अध्यक्ष अजितदादांपेक्षाही जास्तीच्या मतांनी निवडून आणले. आणि अजितदादाही त्यावेळेस इथं आले होते. आमच्या ताईंनी देखील शब्द दिला होता की आम्ही प्रामाणिक काम आपलं करूया. आम्हाला कुठलंही किंतु परंतु न ठेवता आम्ही प्रामाणिक काम केलेलं आहे आणि पक्ष मुळात असा आहे की तो ह्या सगळ्या कामाची दखल घेणारा पक्ष आहे. त्याच्यामुळं आम्ही निश्चिंत होतो.